नमस्कार विद्यार्थ्यांनो, जलसंपदा भरती अपडेट आलेली आहे. जे मुलं वेटिंगमध्ये होती त्या मुलांना आता बोलवलेलं आहे. वेटिंगवाले मुलं घेणं सुरू झालेलं आहे. त्या मुलांसाठी डॉक्युमेंट चेकिंगची पडताळणी प्रक्रियासाठी त्यांना बोलवलेलं आहे. ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असतील त्या मुलांना घेतलं जाणार आहे. त्यामुळे वेटिंग लिस्ट पहा. जलसंपदा विभाग भरतीमध्ये कुठल्या जिल्ह्यातली वेटिंग लिस्ट आहे ती आपण पाहणार आहोत. आणि अगोदर तुम्ही चॅनल नवीन असताल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. कारण जलसंपदा भरती नाही तर आता महाराष्ट्रात सगळ्याच भरती जी काही वेटिंग लिस्ट आहे ती ओपन होणार आहे आणि कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना सुद्धा बोलणार. आता बघूया जी PDF आहे ती कुठली आहे. तर पहा, ही PDF आहे दक्षता पथक अधीक्षक अभियंता छत्रपती संभाजीनगर. ओके, जलसंपदा विषय बघा. इथं पाहिलं असेल तुला विषय दिसतो तुम्हाला का विषय? जलसंपदा विभाग सरळ सेवा भरती 2023 कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात आणि कुठल्या मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि दप्तर कारकून या पदासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी हजर राहिले नाही डॉक्युमेंटसाठी तर तुमचा इथं विचार केला जाणार नाही. बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळून येते की वरचा जो विषय जलसंपदा विभागातील गट ब या पदातील अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया चालू असून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही चालू आहे. या परिमंडळाच्या अंतर्गत जी काय प्रतीक्षा यादी पुरेशी उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील मोजणीदार, कालवा निरीक्षक आणि दप्तर कारकून या संवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याच्या संदर्भात कळवण्यात आलेले आहे. आता ही यादी पहा. या यादीमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा, पदनाम दिले तुमचं, कालवा निरीक्षक जे काय असेल, मोजणीदार, दप्तर कारकून, सोबतच्या तुमचा अनुक्रमांक दिलेला आहे 1 ते 64. कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याचा दिनांकन वेळ 30 जून 2025 सकाळी 10:30 पासून तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. सकाळी किती? 10:30 पासून. खाली आपण अधीक्षक अभियंता दक्षता छत्रपती पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुन्या हायकोर्टाच्या पाठीमागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर इथे तुम्हाला या कार्यालयात वरील वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 पर्यंत तुमचं तपासणी सूची, तुमचं मूळ कागदपत्र सोबत 2 साक्षांकित सत्यप्रतीसह म्हणजे तुमचे मूळ डॉक्युमेंट पाहिजे आणि प्रत्येक डॉक्युमेंटच्या 2-2 झेरॉक्स सोबत ठेवा सगळे. ठीक आहे. कार्यकारी अभियंता. आता नाव कोणाकोणाचं सिलेक्शन झालं आहे तर नाव बघा. इथं तुमचं मेरिट लिस्ट दिले, ॲप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट फुल नेम, तुमचं जेंडर, ठीक आहे, कुठल्या कॅटेगरी तुम्ही झालं आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कशात झालं तुमचं आणि तुमचे एकूण मार्क. इथं पहिला वेटिंगवाला 176.93 वाला आहे. काय नाव आहे? मुलगाचं आहे, मेल. अंकित नाव आहे, अंकित. मेरिट लिस्टमध्ये त्यांचा 337 क्रमांक आहे. 344 वाला 2 नंबर आहे, सचिन आहे. हा EWS मधला आहे, त्याला पण 176.64 आहे. थोडंसं कमी करून घेऊ साईज याची. त्याच्यानंतर 3 नंबरचं जर पाहिलं असेल तर सचिन ढगे आहे. जनरल 176 आहे. EWS आहे. NTD आहे दिगंबर, त्याला 176 आहेत. त्याच्यानंतर मेल कोणी हा प्रवीण आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS 176. कमीवाला कितीपर्यंत घेतला बघू आपण. कमीवाला थोडंसं जण 164, 163, 162, हा 170 वाला आहे. 3 170 हे SC मधले सगळे, SC आणि प्रोजेक्ट अफेक्टेड आहे. मेल आहे. OBC मध्ये 165ला झालंय. गजानन आहे. त्याच्यानंतर पुन्हा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे. मेल अमोल 164ला झालंय. EWS लेडीजमध्ये गीता आहे मस्के 163ला झालेलं आहे तिचं झालं. म्हणजे हे तुम्हाला डॉक्युमेंटसाठी बोलवलं त्यांनी. डॉक्युमेंटसाठी तुमचं डॉक्युमेंट झालं, डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुमचं काम इथं होऊ शकतं 100%. ठीक आहे. EWS लेडीज 163 दिलं आहे. 163. अजून थोडंसं खाली आपण ऑर्फनवाल्याचं किती आहे? स्पोर्टवाल्यांचं 150, 148, 48, 138, 136. एक्स सर्व्हिसमॅनचं 135, 134. प्रोजेक्ट अफेक्टेड 133, 131, 131. कास्ट SC ST
टोटल किती आहेत या ठिकाणी अंशकालीनवाले आहेत 105 104 लागलं अंशकालीनवाल्यांचं. 64 जण टोटल घेतले आहेत. कास्ट वाईज आहे तुमची ही लिस्ट. टेलिग्रामला मी दिलेली आहे ऑलरेडी. व्हॉट्सअप टेलिग्रामला दोन्ही करून देतो आहे. जॉईन करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी सबस्क्राईब करा.